फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे कंद बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की हे आहेत रेन लिलीचे कंद। तर माझ्याकडे असे भरपूर असे रेन लिलीचे प्लांट आहेत, म्हणजे खूप साऱ्या कुंड्यामध्ये मी हे तयार केलेले आहेत। तर बघू शकता किती हेल्दी असे हे कंद आहेत। तर एका कंदापासून असे भरपूर कंद आपल्याकडे आपण जर असे थोडे जरी कंद लावले तर त्यापासून आपण भरपूर असे प्लांट तयार करू शकतो। तर बघू शकता हे या कुंडीमध्ये मी थोडेसेच कंद लावले होते, तर त्यापासून अशी पूर्ण जी तेलाची कॅन आहे त्यामध्ये मी हे लावले होते, तर पूर्ण अशी भरून गेली होती। आणि या पावसाळ्यामध्ये भरपूर असे त्याला फुलं फुलून झालेले आहेत। तर रेन लिलीचे फुलं हे पावसाळ्यामध्ये जास्त फुलतात, म्हणजे जास्त पाऊस असेल तर तेव्हा हे खूप सारे फुलं याला येतात। आणि हे आता मला पुढच्या वर्षीसाठी म्हणजे माझ्याकडे पुढच्या वर्षी हे रेन लिलीचे प्लांट राहायला पाहिजे, म्हणून मी आता हे सेव्ह करून ठेवत आहे। तर ते कशा पद्धतीने मी परत याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे, म्हणजे याचे व्यवस्थित मी हे जे मोठे मोठे कंद झालेले आहेत बघू शकता, तर ते असे मी व्यवस्थित त्याला साफ करून ते मी पुढच्या वर्षी माझ्या बागेमध्ये परत राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त फुले येण्यासाठी मी असे त्याला व्यवस्थित ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता या कुंडीमध्ये अजूनसुद्धा काही हे दुसरं प्लांटसुद्धा आहे आणि याच्यामध्ये काही कंद मी असेच ठेवून दिलेले आहेत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पुढच्या वर्षी भरपूर असे कंद तयार होतील, म्हणजे भरपूर प्लांट तयार होतील आणि त्याला फुलेसुद्धा भरपूर असे लागतील। तर मी याच्यातील हे बघू शकता एवढे सारे कंद मला मिळालेले आहेत आणि खूप हेल्दी असे कंद आहेत। तर या रेन लिलीला आपण याच्या सीड्सपासून याला सीड्स येतात, बी येतं, तर त्या बियापासून सुद्धा आपण लावू शकतो। परंतु ते बियापासून जे प्लांट आपण तयार करतो त्याला फुले येण्यासाठी भरपूर दिवस लागतात। तर हे या कंद जर आपण लावले तर याला आपण जर समजा आता पावसाळ्याच्या अगोदर आपण हे कंद लावले तर लगेच त्याला पावसाळ्यामध्ये फुलं यायला सुरू होतात। परंतु बियापासून जर आपण हे प्लांट तयार केलं तर त्याला खूप वेळ लागतो। तर इकडे बघू शकता हे जे कंद आहेत हे असे याच्यावर जसे किंवा लसणाच्या वर जशी साल असते, टकर असतात, तसेच यावर सुद्धा तयार झालेले आहेत। तर ते मी व्यवस्थित असा आता याला स्वच्छ करून घेत आहे हाताने। मला हे एक एक कंद व्यवस्थित करायला भरपूर वेळ गेलेला आहे, कारण ते मी व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत, स्वच्छ केलेले आहेत। बघू शकता वरची साल मी पूर्ण अशी काही याच्यावरची काढून घेतलेली आहेत आणि हे त्याला जे काही प्लांट मोठे झालेले आहेत ते सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत। आणि इकडे बघू शकता हा एवढा सारा कचरा निघलेला आहे आणि या जी तेलाची कॅन आहे आपण कुठल्याही याच्यामध्ये आपण लावू शकतो। इथे मी हे एकच माझ्याकडे ही कॅन रिकामी होती, तर त्यामध्ये मी हे कंद असे मी लावून घेत आहे। अर्ध्या अर्ध्या इंचावर करून मी हे कंद असे या मातीमध्ये लावून घेत आहे आणि मातीसुद्धा मी भुसभुशीत अशी तयार केलेली आहे। माती जर आपली व्यवस्थित तयार असेल तर आपल्याला वर्षभर याला कुठल्याच प्रकारे खत वगैरे देण्याची सुद्धा गरज नाही। तर इकडे बघू शकता मी हे अशा पद्धतीने एक एक करून या कुंडीमध्ये लावून घेत आहे। मी हे सर्व कंद एकाच या तेलाच्या कॅनीमध्ये लावून घेते, कारण मला हे पुढच्या वर्षीसाठी सेव्ह करून घ्यायचे आहेत। आता तर याला फुलंसुद्धा येणार नाहीत, तर हे कंद व्यवस्थित राहावेत म्हणूनच मी आता इथे हे व्यवस्थित असे या मातीमध्ये एक एक करून खोचून घेत आहे। आणि याला मातीसुद्धा अशी या मातीमध्ये मी बुडामध्ये माझ्याकडे जे झाडं आहेत मोठे मोठे त्याचे जे वाळलेले पानं आहेत ते टाकलेले आहेत आणि त्यावर माती आणि थोडं गांडूळ खत असं करून मी ही माती तयार केलेली आहे। कुठल्याच प्रकारे दुसरं रासायनिक खत किंवा असं मी माझ्या बागेमध्ये वापरत नाही। मी तर जास्तीत जास्त गांडूळ खताचाच वापर करते आणि जे माझ्याकडे पानापासून किंवा किचनमधील जे वेस्ट असतं, फळांच्या साली, भाज्यांचे देठ यापासून हे मी कुठल्याच प्रकारे किचनमधील जे वेस्ट असतं ते फेकून न देता अशा कुंड्यामध्ये मी ते खतसुद्धा असं तयार करत नाही, कुंड्यामध्येच टाकून देते, त्याचं आपोआप खत तयार होतं आणि आपल्याला दुसरं कुठल्याच प्रकारे रासायनिक खत आपल्याला
किंवा कुठल्याच प्रकारे खत वापरायची गरज नाही आणि विकतसुद्धा काही आपल्याला खत वगैरे आणायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपण जर आपल्या घरीच खत तयार केलं तर विकतसुद्धा आपल्याला खत किंवा हे असे प्लांट विकत आणायची गरज पडत नाही. मी होता एक प्लांट आणते आणि त्यापासून भरपूर असे घरच्या घरीच प्लांट होता तयार करण्याचा प्रयत्न करते. इथे बघू शकता मी हे एक कंद असे करून लावून घेतलेले आहेत. थँक्यू. बाय. हॅपी गार्डनिंग.